अवैध उत्खननाची तक्रारीवरून प्रांत अधिकारीसह महसूल विभाग पथक गावात दाखल। शहादा तालुक्यातील काकर्डे खुर्डे गावातील नागरिक बाळू ठेलारी यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आज रोजी प्रांत अधिकारी व तहसीलदार पोलीस बंदोबस्तासह गावात चौकशीसाठी दाखल झाले। अवैध गौण खनिज उत्खननाबाबत सखोल चौकशी करण्यासाठी प्रशासनाची पथके सरळ उत्खननाच्या ठिकाणी पोहोचली। एवढी काकर्डे खुर्डे खापरखेडा तसेच परिसरातील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने चौकशी दरम्यान उपस्थित होते। काही काळ तणावाचे वातावरण झाले होते। तक्रारदार यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की लाखोचा ब्रास अवैध गौण खनिज उत्खननामुळे शेतीचे नुकसान होत आहे, भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत आहे। संबंधित व्यक्तीला गट क्रमांक 123 मध्ये रॉयल्टी काढून परवानगी दिली आहे, परंतु लाखो ब्रॉस गट क्रमांक 126 मधून अवैध उत्खनन सर्रासपणे सुरू असून गावातील रस्ते, नैसर्गिक साधन संपत्ती धोक्यात आली आहे। यामुळे सदर आरोपींवर कारवाई करून न्याय द्यावा। तहसीलदारांनी संबंधितांकडून माहिती घेतली तर प्रांत अधिकाऱ्यांनी पंचनामा करून 8 दिवसात संपूर्ण अहवाल तयार केला जाईल असे आश्वासन दिले। अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले की सर्व संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल आणि अवैध उत्खनन रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलले जातील। गावात दिवसभर या चौकशीची मोठी चर्चा रंगली असून प्रशासनाकडून पुढील पावले काय उचलली जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पुलायन जाधव, मसावत। आम्हाला एवढा दाख आहे तर कुठं कुठं आम्हाला वाढवायचा प्रयत्न करतात। यांना कुठंतरी कत्तल करा यांचा असं म्हणता साहेब। आणि आमच्या जीवाला पण धोका आहे। आम्ही वारंवार सांगत असतो साहेबांना, पण साहेब टाळाटाळीचं उत्तर देता आम्हाला। तुमच्याकडे काय सबूत आहे असं सांगता। आम्ही सबूत पण देतो त्यांना, तरी सुद्धा आम्हाला असं सांगतात। आणि आमच्या मेंढ्या चारायला सुद्धा जागा नाही। आम्ही सांगतो साहेब हे वातावरण थांबवा, आमच्या मेंढ्यांना जागा नाही इथं चारायला। ते वरून सांगता तुमचं काय जातं ग्रामपंचायत मध्ये जेमतेम लोक त्याची किती 7-8 आणि बाकीच्यांना सह्या करायला लावतो, तो अंगठा टेकतो, त्याच माणसांचा अंगठा घेतो तो। अशी कामं करतो साहेब। सामाजिक वनीकरण होतं इथं ना, हे असे झाड कुठले काढून कुडून असं अवैधरित्या मुरुम उपसा केलेला आहे। तरी किती ब्रास मुरुम उपसा केलेला आहे? हजारो लाखो ब्रास उपसा इथं, अजून बाजूला तिकडे आहे ते पण दाखवतो तुम्हाला सर्व। आणि त्यांनी तर रॉयल्टी भरलेली आहे, परवानगी काढलेली आहे। त्याने जी रॉयल्टीचं सांगतोय तो 123 गट नंबर इथून 1 किलोमीटर अंतरावर आहे। तिथली रॉयल्टी आहे। आणि कुठून काढतोय मुरुम? तो मुरुम 126 मधनं काढतो। 126 मधून? हो। याची तक्रार तुम्ही केली? हा, याची तक्रार केलेली 2023 पासून मी या लढ्यामध्ये आहे।